नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवा म्हणजे काय। सेवा म्हणजे केवळ दुसऱ्याला मदत नव्हे, ती भगवंताला अर्पण केलेली कृती आहे। सेवा ही कृतीतून भक्ती आहे असे म्हणावे। ज्याप्रमाणे अर्जुन युद्ध करत असतानाही कृष्ण भक्त होता, तसंच आपल्याला कृतीमध्ये भक्ती आणायची आहे। सेवा म्हणजे दुसऱ्यासाठी केलं जाणारं निस्वार्थ कृत्य। भक्तीची ही तिसरी आणि फार महत्त्वाची कडी आहे, जिथे आपण आपल्या शरीराने, मनाने आणि श्रमाने ईश्वराला अर्पण करतो। सेवा म्हणजे शब्दात नव्हे तर कृतीतून भक्ती आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, वाचोनी समाधान न मिळे, करावे काही सेवा पडे। भक्ती केवळ जप, ध्यान किंवा पूजनापुरती मर्यादित नसते, ती कृतीत उतरली पाहिजे। सेवा म्हणजे ती कृती। संत रामदास स्वामी म्हणतात, कर्म करणे हेच भजन, तेच पूजन आणि तेच ध्यान। आता सेवा म्हणजे काय प्रकार आहे, तर मंदिरातील काम, पूजा, स्वच्छता ही झाली देवसेवा। गरजूंना मदत, अन्नदान, शिक्षण ही झाली मानवसेवा। झाडं लावणे, निसर्गाची काळजी घेणे ही प्रकृती सेवा। आई वडिलांची सेवा, घरातील जबाबदाऱ्या ही घरगुती सेवा। आता जेव्हा आपण अपेक्षा न ठेवता सेवा करतो, तेव्हा ती खरी भक्ती बनते। कर्म केलं पण त्याचा अहंकार नाही ठेवला, हीच भक्तीची उच्चतम पातळी आहे। सेवा केल्याने अहंकार नष्ट होतो, दयाभाव वाढतो आणि आपण अधिकाधिक परमेश्वराशी जोडला जातो। भजन हे गाणं आहे, पूजन हे अर्पण आहे आणि सेवा म्हणजे त्या भक्तीचं जीवनात साकार करणे। सेवा करताना आपण ईश्वराला पाहतो, प्रत्येक जीवात, प्रत्येक गरजू माणसात, प्रत्येक प्राणी, वृक्ष, निसर्गात। श्री रामकृष्ण परमहंस म्हणत, जीवसेवा हीच शिवसेवा। म्हणजेच जो जीवाला प्रेमाने, करुणेने सेवा करतो, तोच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा करतो। सेवा अनेक प्रकारांनी होऊ शकते। एखाद्याचं काम करणे, स्वच्छता, मदत करणे म्हणजेच शरीराने सेवा करणे। सकारात्मक विचार देणे, सल्ला, अनुभूती ही मनाने सेवा करणे। अन्नदान, वस्त्रदान, शिक्षणासाठी मदत ही धनाने सेवा करणे। शिक्षण, सल्ला, मार्गदर्शन ही सेवा म्हणजे ज्ञानाने सेवा करणे। कुणाला समजून घेणं, सांत्वन करणं म्हणजेच भावनेने सेवा करणे। सेवा ही मनापासून आणि कुठलाही प्रतिफळ न मागता केली पाहिजे, तेव्हाच ती भक्ती होते। सेवा करताना अहंकार येऊ नये। मी मदत केली, मीच सर्व करतो ही भावना आली की ती सेवा विफल होते। सेवा ही म्हणजे देवाचं काम आपल्याकडून करून घेतलं जातंय ही जाणीव असणे। अन्नदान हे श्रेष्ठ दान असं का म्हटलं जातं, कारण अन्न ही प्रत्येक जीवाची मूलभूत गरज आहे। जेव्हा आपण अन्नदान करतो, तेव्हा त्या व्यक्तीला केवळ अन्नच देत नाही, तर त्याच्या जगण्याची आशा देतो। अशा सेवेमुळे मनात समाधान निर्माण होतं आणि भगवंताच्या कृपेशिवाय हे शक्य नाही। संत तुकाराम महाराज स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांच्या मदतीस धावून जात असत। संत गाडगेबाबा स्वच्छता, समाजकारण आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही त्यांची सेवा होती। स्वामी विवेकानंद दरिद्री नारायण म्हणून प्रत्येक माणसात ईश्वर पाहिला जायचा। ही सर्व संत पुरुष आपल्याला सांगतात की सेवा हीच खरी भक्ती आहे। भगवद्गीता सांगते, कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन। कर्म कर पण त्याचे फळ भगवंताकडे सोपव, हीच सेवा आहे। स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी केलं गेलेले कर्म म्हणजे सेवा। जेव्हा आपण सेवा करत राहतो, तेव्हा आपलं मन मी पासून तूकडे जातं आणि तेच अध्यात्म आहे। घरात सेवा कशी करता येईल, तर वृद्धांना प्रेमाने सांभाळणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, घरातील कामात सहभाग देणे, रोज एखाद्या प्राण्याला अन्न पाणी ठेवणे, समाजात स्वच्छता, वृक्षारोपण करणे ही लहान वाटणारी कामं खूप मोठा फरक घडवू शकतात। सेवा ही फक्त दुसऱ्याला दिलेला आधार नाही, ती आपल्यालाही अंतर्मनातून समाधान देते। शोधून पाहूया, जे सेवा करतात त्यांचा चेहरा नेहमी शांत आणि आनंदी असतो, कारण त्यांचं मन दुसऱ्याच्या आनंदात रमलेलं असतं। सेवा केल्याने मन शांत, अंतःकरण पवित्र आणि जीवन अर्थपूर्ण बनतं। संत एकनाथ महाराज म्हणतात, परोपकारी आहे जीवन धर्म, परोपकारे लाभे आत्माराम। म्हणजेच दुसऱ्यासाठी जगणं हेच खरं जीवनधर्म आहे। आपण काही क्षण इतरांसाठी दिले तर तोच क्षण अमर होतो। सेवा ही भक्तीची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे।
ती न फुकट जाते, न व्यर्थ होते. जिथे सेवा आहे तिथे देव आहे. सेवा करणं म्हणजे कृतीतून देवाची पूजा करणं. तर मंडळी, आजपासून एकच निर्धार, दररोज थोडी सेवा करेन, कुणाला तरी मदत करेन, हीच माझी भक्ती आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.